तर मित्रांनो फायनली आपली आजची ऑर्डर संपली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही, जर आपण 5-6 वाजता बघितलं असेल तर खूप गर्दी होती, पूर्ण नांदगावच होतं असं म्हणता येईल, इतकी गर्दी होती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला सर्वप्रथम शिवजयंतीच्या सगळ्यांना माझ्याकडनं, आपल्या यूट्यूब फॅमिलीकडनं, स्वरसंगीत ब्लॉग्स सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सालाबादाप्रमाणे व आशिया खंडातील सर्वात मोठी भव्य दिव्य शिवसृष्टी नांदगाव शहरात साकारली, तुम्हाला माहिती आहे, ते दाखवेल तुम्हाला मी। तर आत्ता पोचलो आम्ही, 10-15-20 मिनिटं झाले, तर लगेच थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होणार आहे। शार्पी वगैरे सेटअप लावला गेला आहे सगळा। आता आपण खाली उतरू, तुम्हाला दाखवतो सगळं मी। कंटिन्यू करा ब्लॉग, आजचा शिवजयंतीचा ब्लॉग एक नंबर होणार आहे मित्रांनो। तर कंटिन्यू करा ब्लॉग, आजचा ब्लॉगवर भारी होईल। आणि जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानत असाल, त्याच्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या। तर ठीक आहे, आपण उतरू आता खाली, चला। अजून माझी तयारी बाकी आहे, मला कपडे बदलायचे। तर इकडे बघू शकता मित्रांनो, आपला सगळा सेटअप झाला आहे। आणि इकडे बघू शकता विशेष आकर्षण, ढोलपथक नाशिक कोल्हापुरी हलगी, स्वरसंगीत बँड ताराबाद, जिवंत देखावा पण आहे तिथं। आणि भालदार चोपदार 4 घोडे, केरळ प्रसिद्ध वाद्य, मर्दानी खेळ, दांडपट्टा, वारकरी मंडळ आणि आगोरी नृत्य पथक, एवढे प्रमुख देखावे आहेत मित्रांनो, विशेष आकर्षण म्हणून दिलेले। आणि मार्गदर्शक आहेत आपले आमदार श्री सुहास अण्णा कांदे आणि सौ अंजुमताई सुहास कांदे, आणि अध्यक्ष आहेत आपले सुनील भाऊ जाधव। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती नांदगाव, जिल्हा नाशिक। शार्पीची गाडी आता साईडला पार्किंग करायची आहे। आणि इकडे अजून एक बँड आहे मित्रांनो, शिवतांडव म्हणून, नांदगावचाच आहे। तर मित्रांनो चहा घ्यायला आलो आहे आम्ही, चहा घेतो आणि लगेच आपला सेटअप चालू करतो। तयारी पण बाकी आहे माझी, तयारी करतो, मला लगेच आपण चालू करू। विद्या सुखदाता, तुम्हारा दर्शन तेरा मन रमता, जय देव जय देव। भक्त से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे महाराज मोको अति भावे, सभी नंदन निष्कुल गुणगावे, जय देव जय देव। जय जय श्री गणराज विद्या सुखदाता, तुम्हारा दर्शन तेरा मन रमता, जय देव जय देव।
शिवबाची तलवार झुमके शिवबाची तलवार गणपत्या पिचलीचा अवतार झेले खाली बदिवा झुमके शिवबाची पडले भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरले नाती कधीच माघारी असे नरमळी दोन शोभले दोन वीर बहादर एक त्या रायगडावर एक संहार करावे एक त्या रायगडावर एक संहार करावे
check. Some. Hello, check. Hello. यानंतर पुढचा विषय घ्या. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी। शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्व नांदगावकरांना शुभेच्छा देतो. सर्व माझ्या तरुण बांधवांना तरुण भगिनींनाही शुभेच्छा देतो. आजची जी मिरवणूक आहे या मिरवणुकीचे अध्यक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय सुनील भाऊ आहेत. बाकी सर्व शिवसेना त्यांच्या पाठीशी आहेत. या मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 बलुतेदार सांभाळले, 18 पगडजाती सांभाळल्या, त्यांच्यावर प्रेम केलं, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक 18 बलुतेदार असेल, 12 बलुतेदार असेल, पगडजाती असेल, सर्व त्यांचे खेळ या मिरवणुकीमध्ये आहेत. मी नांदगावकरांना विनंती करतो की या सर्व खेळाचा प्रत्येकाने आनंद लुटावा अशी या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. तसेच आपल्याला या ठिकाणी एक मोठा पुतळा उभारायचा आहे. मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. सर्व शिवसेनेचे नगरसेवक असेल, आदरणीय बबी काका असेल, आदरणीय अरुण भाऊ पाटील असेल किंवा सर्व दावणदार असेल, आनंद शेठ कासनीवाल असेल, सगळ्यांची इच्छा आहे की इथे आपल्याला एक मोठा रायगडावर बसलेला पुतळा उभारायचा आहे. बंधुशेठ, आपल्याला सगळ्यांना आश्वासित करायचं आहे की 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण इथे रायगडावर बसलेली असतं किंवा तलवार उपस्थानाचा पुतळा हा आपण इथे मोठा उभारू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. आणि सगळ्यांनी हे बाहेर जाऊन आलेले सगळे कलाकार, त्या कलाकारांच्या कलेचा आनंद लुटावा अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराज की
कार्यकर्ता में मनाना दिलदारा गोरगरीबांचा एकमेव आधार तर मित्रांनो फायनली आपली आजची ऑर्डर संपली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही. जर आपण 5-6 वाजता बघितलं असेल तर खूप गर्दी होती. पूर्ण नांदगावच होतं असं म्हणता येईल, इतकी गर्दी होती. तर आपण गाडी तिकडे बंद केली, ते कुठे हां तिकडे मनमाड चौफुलीला गाडी आपण एंड केली आणि परत आपण गाडी इथं घेऊन आलो आहे शार्बी खोलण्यासाठी. आणि आता जेवणाचा कार्यक्रम तिकडे होणार आहे, जेवायला तिकडे जायचं आहे म्हणून आता शार्बी खोलतोय आपण. शार्बी खोलले गेले का मग आपण लगेच दोघी गाड्या घेऊन जाऊ तिकडं आणि बघू आता काय करायचं काय नाही. आणि आमचे सनी दादा नांदगावचे, त्यांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला. नांदगाव म्हणजे आलो का तेच सहकार्य करतं आपल्याला खूप. हो आलो ना. आणि ते पोरं जेवायला बोलवत आहे आता, माझ्याशिवाय जात नाही, ते जेवण करत नाही. काय करायचं सांगा. काय म्हणता मग बाकी? एकदम मजेत. मग तुमचा आशीर्वाद. ओके, आम्ही मजेतच राहणार. तर मित्रांनो फायनली आपण जेवणासाठी या ठिकाणी आलो आहे आणि हे कशाचं तरी मंदिर आहे. ते मंदिर थोडं मला बघावं लागेल कशाचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात आपण आलो आहे जेवणासाठी. आणि जेवढे पण आकर्षण होते, जेवढे पण मी बोललो पहिले, तुम्ही बघितलं असेल फोटोमध्ये, त्या सगळ्या पथकांना इथं जेवण होतं. सगळ्यांना एकदम मस्त जेवण आहे, सगळे मस्त जेवण करत आहे. तर आपण पण जेवणासाठी आलो आहे आणि आपले बाकी मेंबर बसले आहेत जेवणासाठी. कुठे आहेत सगळे, एक कुठे बाहेर बँडची गाडी लावून दिली. तर आता जेवण करतो फायनली आणि ताराबादला निघतो, पेमेंट वगैरे करतो. आणि शिवजयंती खूप मस्त झाली एकदम. तुम्ही जर नांदगाव व्लॉग बघत असाल तर नक्की आपल्या व्लॉगला कमेंट करा आणि कळवा बँड कसा वाजला ते. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता व्लॉग एंडच करावं लागेल कारण की रात्रीचा प्रवास करावा लागेल. मी झोपून गेलो जेवण करून, तर काही इंटरेस्ट राहणार नाही मला. उद्याच नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटू. तर ठीक आहे, जेवण वगैरे करतो आणि रजा घेतो तुमची. ठीक आहे, बाय, गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.